नमस्कार शेतकरी बंधूंनो. ज्याप्रमाणे हळदीचा पेरा वाढलेला आहे त्याचप्रमाणे यावर्षी सीड कांद्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पेरा वाढलेला आहे. पेरा वाढला, परंतु शेतकरी बांधव हे जसे हळदीमध्ये नवीन होते त्याचप्रमाणे कांद्यामध्ये सुद्धा नवीन आहेत. तर शेतकरी बांधवांना माहितीचा अभाव आहे. तर त्या माहितीच्या अभावासाठीच शेतकरी बांधव हे उत्पन्नामध्ये कमी पडू नये त्यासाठीच आम्ही हा आजचा जो व्हिडिओ काढत आहे. तर इथून पुढील 20 दिवसाचे नियोजन, जसं की पाणी असेल, खत देणे असेल आणि ड्रिंचिंग असतील व तसेच भरी मारणे असेल, या सर्व मुद्दे आम्ही या व्हिडिओद्वारे कव्हर करणार आहे. आपण सर्वप्रथम याला बघू पाण्याचं नियोजन. कारण की शेतकरी बांधव पाणी देण्यामध्ये चुकत आहेत. लहान अवस्थेमध्ये जर तुम्ही जास्त पाणी दिलं तर कांद्याला सड लागते. ताबडतोब हे गोष्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु कांद्याला जर जास्त पाणी दिलं तर सड तुम्हाला कांद्याला जास्त लागते. परंतु 17-18 दिवसानंतर ती लक्षणं आपल्याला कांद्यामध्ये पाहायला जाणवतात. तर शेतकरी बांधवांनी 8 दिवसामधून जे शेत कोणाचं भारी असेल, हलका असेल, आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी हलक्या शेतात तर कांदा लावलाच नसेल. साधारणतः माझ्या हिशोबाने मध्यम काळी जमिनी सर्वांच्याच कांद्याच्या आहेत. तर 8 दिवसामधून 2 ते 2.5-3 तास पाणी द्यायला पाहिजेत. आणि आपण जो समोर कांदा ज्या शेतात मी उभा आहे याला 25 दिवस पूर्ण झालेला असून 25 दिवसामध्ये आपण पहिलाचा खताचा डोस जे आहे भेसळ तो देतो. तर त्या खताच्या डोस बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर 25 दिवस या कांद्याला पूर्ण झालेले आहेत आणि 25 दिवसामध्ये याला 12-32-16 एका एकरला 2 बॅग पोटॅश, की जे पांढरं पोटॅश 1800-1900 रुपयाची बॅग आहे. भाव याच्यासाठी सांगत आहे मी की याच्यामध्ये पीडीएम पोटॅश 1000 रुपयावाले जी बॅग मिळते ते वापरायचं नाही. पोटॅश हे तुम्हाला 1800-1900 रुपयाची जी बॅग आहे तीच तुम्हाला यामध्ये वापरायची आहे. सोबत अमोनियम सल्फेट एकरी एक बॅग वापरायची आहे. आणि न्यूट्रिशनमध्ये दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रियनची किट जी आहे ती याच्यामध्ये वापरणार आहे. जी 52 किलोमध्ये येते ती एक एकरला 1 किट. सोबत सल्फर एकरी 3 किलो वापरायचे आहे. बरोबरच कीटकनाशकाची सुद्धा याच्यामध्ये टेरा टाईप ज्या बी वेगवेगळ्या कंपन्याचं मिळतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकलं तर आपल्याला जे काही शत्रू कीटक जमिनीमध्ये असतात त्याचा सुद्धा याला आळा बसून जातो, की जसं सड लागल्यानंतर त्याच्यामध्ये आळी वगैरे होते. ह्या गोष्टी तुम्ही खत आणून घ्या. मी परत एकदा सांगतो, 12-32-16 एकरी 2 बॅग, पोटॅश 1 बॅग, मायक्रोन्यूट्रन किट 1 आणि अमोनियम सल्फेट 1 आणि कीटकनाशकाची 1 बॅग. असा हा संतुलित आहार असा आहे की हे सांगण्याचंच कारण एक आहे की याच्यामध्ये आपण प्रथम अन्नद्रव्य NPK, दुय्यम अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रन, की जे 6 अन्नद्रव्य येतात: झिंक, बोरॉन, फेरस, मॉलिब्डेनम, कॉपर, मॅग्नेशियम सल्फेट, हे 6 अन्नद्रव्य आपण याच्यामध्ये कव्हर केले. आणि सोबतच तृतीय अन्नद्रव्य जे की सल्फर. सल्फर सुद्धा जमिनीसाठी आवश्यक आहे, कारण की याच्यापासून थोडं बुरशीनाशकाचंही तेच काम करतं. पाणी कमी जास्त झालं तरी ते सहन करतं. पिकावर काळोखी ठेवणं आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित करणं, भुसभुशीत करणं, हे सर्व कार्य सल्फरचे आहेत. तसंच न्यूट्रिशन सुद्धा आणि NPK सुद्धा. तर हा संतुलित आहार देण्याचं कारण म्हणजे सर्वप्रथम, दुय्यम आणि तृतीय तिन्ही अन्नद्रव्याचा याच्यामध्ये आपण भर जो आहे हा दिलेला आहे. त्याच्यापासून होणार काय की तुमचा कांदा सशक्त राहील आणि जोमदार फुटवे येतील. आणि फुटव्याची जी साईज आहे ती जर आपल्याला चांगली मिळाली त्याच्यासाठीच हा संतुलित आहार असतो. चांगला फुटवा असला तर त्याला चांगला गेंद पकडणार आणि मोठ्या साईजचा त्याला गेंद पकडणार. आणि याच्यानंतर आता 25 दिवसानंतर आता या शेताला कालच भरी देण्यात आलेली आहे. भरीचा सुद्धा मी मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की जास्त लहान अवस्थेत भरी देऊ नका, त्याच्यामुळे पात जास्त दबेल किंवा जास्त नंतर आपल्याला जशी भरी पाहिजे अशी मिळणार नाही. आता या ठिकाणी व्यवस्थित याला भरी मारल्या गेलेली आहे की ज्यामुळे आता याला जे फुटवे येतील, ज्याला गेंद पकडणार, ते फुटवा खाली पडू नये म्हणून त्याला मातीचा आधार या ठिकाणी असा लागत असतो. तर माती या ठिकाणी व्यवस्थित लागलेली आहे. तर याला बघू शकता, झाडा लागूनच माती या ठिकाणी लागलेली आहे. तर माती खूप दूर ह्या झाडाच्या असं लावलेलं कामीचं नाही. तर शेतकरी बांधवांनी भरी देणे सुद्धा एक लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित भरी लागलेली आहे. आणि तसेच भरी मारल्यानंतर आपल्याला याला ठिबकचं नियोजन करायचं आहे. कारण की ठिबकद्वारे आपण याच्यानंतर आता एकच खताचा नंतरचा दुसरा भेसळ डोस, कांद्याला 2च भेसळ डोस दिले जातात. बाकीचं सगळं न्यूट्रिशन आपण कांद्याला हे ठिबकद्वारे पुरवतो. तर जे खतं आपण वरून भेसळ डोस देतो ते हळूहळू पीक लागते असं ते झाडाला मिळतं. आणि 18-20 दिवस, जवळपास 25 दिवसापर्यंत त्याचा कालावधी पीक शोषून घेण्यामध्ये जसं लागते असं झाड हे उचलत असतं. तर त्याच्यामध्ये मधामध्ये करायचं काय, तर तुम्हाला फुटवा येण्यासाठी आता इथून पुढचं जे 20-25 दिवसामध्ये आहे याला ड्रिंचिंग सुद्धा करणे गरजेचं आहे. तर ड्रिंचिंग याच्यासाठी की तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या सर्व कांदा हिरवागार तुम्हाला या तासामध्ये दिसत आहे. परंतु काही काही आता या झाडावर वृक्षपणा आला आणि या कांद्याची पात ही पिवळी पडली. तर सध्या हा प्रॉब्लेम शेतकरी बांधवांना सगळ्याला जाणवत आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो
की या कांद्याला हे बघू शकता तुम्ही, या कांद्याची पात पिवळी पडणे म्हणजे करपा नसून या कांद्याला सड लागलेली आहे. तर या सडीमुळे या पाण्याला, या प्लॉटला पाणी मेंटेन आहे, पण ज्या शेतकरी बांधवांना जास्त पाणी दिलं गेलं त्या प्लॉटमध्ये ही जास्त करपलेली पात पाहायला मिळत आहे. तर या करपलेल्या पाथाचं कारण असं आहे की या कांद्याला जमिनीमधून सड लागल्यानंतरच ही लक्षणं दिसतात, हा करपा नाही आहे. तर हे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं आणि याला ड्रीप आथरल्यानंतर किंवा ड्रीपचं कोणाचं भरी मारण्यामध्ये लेट होत असेल, काही कांदा मागं पुढे आला कंपन्याचा लावण्यासाठी, तर ज्यांच्याकडे ड्रीप आथरायची नाही किंवा सध्या व्यवस्था नाही किंवा भरीनंतर मारल्यानंतर आथरणार आहेत, त्या शेतकरी बांधवांनी ड्रिंचिंग करणं हे खूप गरजेचं आहे. तर ड्रिंचिंगमध्ये तुम्हाला जे काही औषधं आहेत, व्हिडिओ मोठा होत आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगणार नाही. तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मेसेज करा आणि तुमच्या प्लॉटचे फोटो टाका, त्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच सोल्युशन त्याच्यावर सांगू. तर हा झाला भरीचा भाग, पाणी देण्याचा भाग, खताचं नियोजन. सोबतच ड्रीप लावल्यानंतर ड्रीपद्वारे जे काही ड्रिंचिंगचे खतं आम्ही तुम्हाला सांगणार आहे, त्याची सुद्धा एक PDF आम्ही तयार केलेली आहे. ती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर हाय करा. आम्ही तुम्हाला सर्व ड्रिंचिंगच्या जे PDF आहेत हे तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करू. भेसळ डोसाबरोबरच जे आपण ड्रीप पाथरल्यानंतर ड्रिंचिंगद्वारे जे काही खतं देणार आहेत, त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो होतं काय की फुटवा येणंच महत्त्वाचं नाही. जास्तीत जास्त फुटव्याची संख्या आपल्याला 4 पासून 10-12 पर्यंत फुटवे हे कव्हर झाले पाहिजे आणि सोबतच त्या फुटव्याची साईजसुद्धा ही मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली पाहिजे. जेवढ्या फुटव्याची साईज तुम्हाला स्टम जास्त जाडीचा मिळेल, त्याचप्रमाणे त्याला गेनसुद्धा मोठा लागेल. तर ड्रीपद्वारे जे काही आम्ही शेड्यूल टाकणार आहे, ते शेड्यूल तुम्ही पहा व फॉलो करा. तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल.